तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसोबाची वाडीच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अंकुश शेकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी अश्विनी फाळके यांची निवड करण्यात आली आहे। सर्व निवडी ह्या बिनविरोध आणि उत्साही वातावरणात करण्यात आल्या। तसेच सदस्यपदी बाबासाहेब शेकडे, कोमल बडे, भारत गायकवाड, रोहिणी शेकडे, गणेश शेकडे, मुरलीधर शेकडे, मनीषा शेकडे, मचिंद्र शेकडे, कृष्णा शेकडे, शोभाबाई शेकडे, यशश्री शेकडे, सूरज शेकडे, डोके कविता मॅडम यांची तर सचिवपदी बोडखे भागवत यांनी निवड करण्यात आली आहे। या प्रसंगी शिवा शेकडे, सोपान शेकडे, अशोक बडे, गहिनीनाथ शेकडे, सोमीनाथ शेकडे, नवनाथ शेकडे, सुदाम शेकडे, सुरेश शेकडे, शीतल शेकडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते। तेजवार्ता प्रतिनिधी राजू गायकवाड, आष्टी, बीड। शिक्षणप्रेमी म्हणून आपण कृष्णाजीनाथ शेकडे यांचे नाव घेतलेले त्यांचे अध्यक्ष करतील सदस्य म्हणून शोभाबाई पोपट शेकडे निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष अर्जुन भाऊ, उपाध्यक्ष फाळकेताई आपल्या सर्वांच्या वतीने बिनविरोध आपण या ठिकाणी त्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष केलेले आहे। त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या शिक्षक प्रेमी नागरिक सदस्याच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि पुढील कार्याचा शुभेच्छा देतो। आणि दुसरा असा एक मुद्दा आहे, अध्यक्ष झाल्यानंतर समजा ती काही जबाबदारी असते ती अध्यक्ष हा पूर्णपणे सक्षमपणे पूर्ण करीन। आणि इथं ज्यावेळेस आपण झेंडा फडकत होतो, कारण सरांनी मला सूचना केली, बाकीच्या बी लोकांचं मत होतं समजा ते अध्यक्षाला आहे ना ते आपण झेंडा फडका 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, 17 सप्टेंबर असेल त्या अध्यक्ष हाताने आपण झेंडावंदन करू अशी विनंती करू। या ठिकाणी नवीन SMCची बॉडी तयार झाली आहे, तर सर्वानुमते तुम्ही एकदम व्यवस्थित आम्हाला काही त्रास न होता तुम्ही पार पाडली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। आणि यापुढे एवढंच सांगेल की जे सदस्य आहेत, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यांनी प्रत्येक मीटिंगसाठी उपस्थित राहावं। आमच्या अडी अडचणी काय, आता अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणजे काय असतं की गावातले जे पालक आहे आणि शाळा यांच्यातला तो दुवा असतो। तुमच्या ज्या अडचणी असतील त्यांच्या मार्फत ते आमच्यापर्यंत पोहोचतील, आमच्या ज्या अडचणी असतील ते त्यांच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर त्यांनी त्यांचं काम ते व्यवस्थित करतील याची आम्हाला खात्री आहे, तुम्हाला पण खात्री आहे, म्हणून तुम्ही ते निवडून दिले। तर या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहिल्यात, म्हणजे जवळपास अर्धा दिवस तुम्ही वेळ दिलाय, त्याबद्दल शाळेच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करते। बोडके सर, कुंडे सर, तसेच डोके मॅडम आणि आपण सर्व तरुण मित्र आणि ग्रामस्थ या सर्वांकडून या ठिकाणी त्यांच्या पुढील कार्यास आपण या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि निश्चितच चांगलं काम करतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो।